नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा इन फ्युचर फेवरेट असणारा फेवरेट ब्लॉगर. का चुकतो रे मी? बर, चला आज काहीतरी फेवरेट आहे माझं, तुमचं, जे मुंबईला राहतात त्यांच्या सगळ्यांचं. तर आज आपण बनवतोय वडापाव. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कुक विथ कुमार या नवीन सिरीज मध्ये. त्याच्यामध्ये आपण काही बनवू, नुसता राडा घालू किचन मध्ये. तर मी सगळ्या भाज्या, मिरच्या बिरच्या काय लागणार आहे ना मला आज वडापाव बनवायला, ते सगळं घेतलंय. म्हणजे ते सगळं गोळा करून माझ्या मम्मीनेच दिलंय. लाईफ मध्ये कोणतंही काम माझ्या मम्मीशिवाय माझं होतच नाही. एकदा दाखवतो मी काय काय गोळा केलंय ते. पहिला आपण घेतलं मिक्सरचं भांड, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं, बटाटे, बेसन पीठ आणि हळद, मिरी, जिरे. हे बाकी चार काय माहित नाही, पण तेच असतील, त्यांचंच काहीतरी प्रजाती वगैरे त्यांचीच असेल. आणि एक भांड उलटाना, मिक्सर लागेल आपल्याला आणि कुकर लागेल आणि ठेचायला खलबत्ता. गॅस तर आहेच आग लावायला. मी सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत, पण सर्वात आधी सुरुवात कुठून करायची? मम्मी बोलली बटाटे उकडून करायची, पण मी बोलतो सर्वात आधी सुरुवात तिथून नाही करायची. सर्वात आधी सुरुवात करायची आहे टोपी घालून शेफची. पण ती टोपी नाहीये आपल्याकडे, जुगाड आहे. टोपी नाहीये म्हणून काय झालं भाई? बंडाना आहे ना. टोपीच्या ऐवजी बंडाना घालूया आज भाई. काहीतरीच किचन मध्ये आगच लावून टाकायची आज. बरोबर दिसतंय? रेडी रेडी. पहिली गोष्ट काय करायची, आपण फटाफट सुरुवात करूया. बटाटे आहेत ना, ते उकडायला टाकायचेत. आणि आपण पाणी घेतलंय, ह्या साईजचा तांबे आहे ना, त्याचे 1.5 तांबे घेतलाय मी पाणी. गया, तिसरा गया, चौथा गया. मम्मी बोलली की 5 मिनिटात 3 शिट्ट्या होतील, मग बंद करून टाकायचंय. त्याच्या पुढे गेले की खराब होईल. सेंटर गैस चालू. गैस हो गया चालू भाई. अभी कुकर रखने का इसके ऊपर. आलं, लसूण आणि मिरची ची पेस्ट करायची आहे, जे आपण घेऊन ठेवलेले, म्हणजे मम्मीने दिलेलं आहे. काढून मिक्सरला लावूया डायरेक्ट. घर 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 घर. इथली सुरी. आता सुरुवात करूया कापाकापीला. बारीक करायची बोलली मी. एवढं बारीक बस. एक मिनिट, मी खाली का कापतोय? आपल्याकडे आहे ना हे. अभी मिल गया, बेस मिल गया, अभी टॉप पे जाने का सिर्फ. सगळं जे आपण कट केलंय हे आपण टाकूया मिक्सर मध्ये. टाकूया. डन. सगळं गेलं मिक्सर मध्ये. मी राडा खूप करतो हे मला जरा लक्षात येते माझ्या डोळ्यांना. डन. आता हा मिक्सर कसा फिरवायचा आहे? गार 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 गार. आता जरा डेंजरस काम आहे. हा मिक्सर नाही बारीक करायचा. मिक्सर मध्ये जे आहे ते सगळं बारीक करायचं. आणि कुकर जरा वाजतोय, इग्नोर करा, जसं बाकीच्यांना इग्नोर करतात. बसतोय का? डन. फिट झालाय, फिरवलाय. घाल 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 घाल. अंगावरची भीती वाटते. बास, मस्ती नको आता. बारीक तो हो गया भाई. स्वतःहून पण काहीतरी करूया, मम्मीच्या भरोश्यावर राहायला नको. किती दिवस मम्मीने स्वतःहून सांगितलंय की बाबा हे बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळूया. आणि आता थर्ड स्टेप आहे बेसन पीठ. त्याच्यात फक्त अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकायचंय, थोडंसं पाणी टाकायचंय, मिक्स करून घ्यायचंय. करूया. मी उगाच एवढं सगळं घेऊन बसलेलो. मम्मी बोलली फक्त हळद लागणार आहे, एवढी वास होईल. टाकलीये. ह्याच्यामध्ये आता घ्यायचं अर्धा चमचा मीठ. एवढं घ्यायचंय मम्मी बोलली. टाकलंय मीठ. आता ह्याला काय करायचंय? घार 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 घार. असं घट्टच करायचं बोलले, पातळ नाही करायचं मम्मी बोलली. करूया. घरात पाहुणे आलेत, पण थोडासा आवाज होणार आहे आता, बॅकग्राऊंड म्युझिक. थोडासा इग्नोर करा, मी कट करेलच एडिटिंग मध्ये. बास. शिट्ट्या होत चालल्यात. जे मी मिक्स केलंय बेसन पीठ, मीठ आणि हळदी सोबत, ते ऑलमोस्ट झालंय, घट्ट झालंय जसं की आई बोललेली. डन. थर्ड स्टेप
डन. तर बघता 3 शिट्ट्या झाल्यात. आता हे काढायला लागेल, नाहीतर खराब होईल. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप तिन्ही झालेले आहेत. आणि मी बंडाना सुद्धा काढलंय कारण की गरम होत होतं. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, हे बटाटे स्मॅश करून ही चटणी आय गेस मिक्स करायची. ती आईला विचारावं लागेल, मम्मीला विचारावं लागेल. आणि ते जसं मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यात टाकून, जे आपण घट्ट बनवले, पातळ नाही बनवले, आपण बरोबर आहोत आज, हे जे मिक्स केले त्याच्यात ऍड करून तळायचंय. बटाटे त्याच्यातून काढूया, त्याची साल काढूया, स्मॅश करून कढईत टाकून काहीतरी मिरी वगैरे काहीतरी काढून दिले मम्मीने. माहित नाही काय ते, कसं माहित असेल, पहिला दिवस आहे. बटाटे गरम आहेत, डायरेक्ट हात टाका, नाही टाकायचंय. बघू, नाही गरम आहेत, गरम आहेत. आता हे सोलून घेऊया. आता हे सोलून घेऊया, सोलून घेऊया. आता हे बेसिन मध्ये जाईल मी आता, पण हे बटाटे मी सोलून घेतो. ते बघा कसे सोलतोय मी. गरम है, गरम है. तर बटाटे जे मी स्वतःच्या हाताने सोललेले आहेत, आता मम्मी बोलली ह्या भांड्यात थोडंसं तेल घ्यायचं आहे, ही चटणी त्याच्या आधी हे स्मॅश करून हातानेच त्यात टाकायचे. मी हात क्लीन करून घेतलेत, क्लीन हात धुवून घेतलेत. आणि हा त्याच्यानंतर मसाला टाकायचा आहे, धने, थोडेसे धने, ते काहीतरी एकजीव करायचं आहे. आणि झालं. ते झालं की लगेच फोर्थ स्टेप डन. त्याच्यावर ठेवलंय आणि मम्मी जशी बोलली आहे तसंच करावं लागेल. हे एक चमचा तेल त्याच्यात टाकलंय. तेल होऊ द्या आता गरम. माझ्याप्रमाणे हे मम्मीला विचारत नाहीये मी, एवढे धने टाकतोय. बरोबर होतील नाही होतील माहीत नाही, चुकलो तर चुकलो. नेक्स्ट स्टेप, हे बटाटे स्मॅश करून टाकायचे त्याच्यात. गरम होत आहे. राडा करतो यार मी. परत हात धुतले. आता हे थोडस हलवूया. आणि आता ह्याच्यात टाकायचंय हळद आणि मीठ, आणि ती मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट. आपलं ऑलमोस्ट हे झालेलं आहे, येलो. आता त्याच्यामध्ये मम्मी बोलली की थोडीशी कोथिंबीर कापून टाकायची, जी आपण विसरलेलो. मम्मीची गरज लागतेच. डन. आपली कोथिंबीर कापून झाली आहे. बॅक विथ कॅप, कारण की गरम व्हायचं थांबलेलं. आता काय कारण देतो ना मी. आता भाजी झाली आहे. बेसन जे आपण मिक्सचर केलंय ते झालंय. तेल काढून ठेवलंय आणि तळायसाठी मिरच्या सुद्धा आहेत. डन. तर आता आपण गोळे बनवायला घेऊया. ये ऐसा लेने काय, ऐसा करणे काय, लाडू वळणे काय. मम्मीने सांगितलं की ह्या साईजचं झालं पाहिजे बरोबर ते मिश्रण. बाकी सगळं करून झालेलं आहे. आता गोळे बनवून झालेले आहेत, मिक्सचर झालेलं आहे आधीच. आता या मिरच्या आहेत ना, या मिरच्या त्या मधून कापायच्या आहेत. आणि मिरचीला काय ते मिरचीला मीठ आहे ना, ते मधून असं टाकायचंय. आणि वडापाव जसे तळून होतील ना, त्याच्यानंतर त्या मिरच्या अशा अलगद तेलात सोडायच्या. चला, जरा बारीकी से काम करना पड़ता है भाई, बीच में से काटल्याने काय. डन. सर्वात महत्वाचं काम आहे आणि रेसिपी मधलं सर्वात इम्पॉर्टंट आणि थ्रिलर काम करायला चाललोय. हे तेल गरम करायचंय आणि हे वडे दिसत आहेत ना जे मी केलेत, ते ह्याच्यात मिक्स करून
छोड़ देने काय कैसा. आता हे तेल गरम करूया. एका ह्याच्यात स्टार्ट झाला, आधी नव्हता झाला. हे मी खूप आधीच करून ठेवलं, तिथे मी चुकलो. हे थोडंसं नंतरच करा जर तुम्ही घरी ट्राय करत असाल. माझं बघून काही ट्राय करू नका. तेल गरम झालेलं आहे. आवाज येत असेल तुम्हाला तर डायरेक्ट लास्ट स्टेप कडे वळूया. लास्ट स्टेप कडे. भाई लोग ये देखो, मेड बाय कुमार मांढरे. मी बाहेर का आहे गाडीवर, कारण की आपण पाव नव्हते आणले, कारण की पाव खराब झाले असते. मग आपण आता पाव आणायला जाऊया. गाईज पाव घेतलेत, आता डायरेक्ट घरी जाऊन भेटू. गाईज वडापाव काय दिसतायत माहितीये. लाल झालाय तो, एकदम लथपथ झालाय तेलामध्ये. हे पाव तर आपण बाहेरनच आणलेत. आणि ह्या ज्या मिरच्या तुम्हाला बोललेलो मिठात टाकून तळेल ते. आता मम्मीकडे जाऊया. मम्मी थोडीशी रागवली आहे किचन बघून, तर बघूया मम्मीचा मूड शांत करूया जरा. चला. मम्मीसाठी हे रेडी केलंय. मम्मी गहू नीट करते आणि थोडीशी रागवली. बोल. जाऊ दे, मम्मी कॅमेरा बघून शांत झाल्या. बर आता हे टेस्ट कर, कसं आहे ते सांग. थांब हा. मम्मी टेस्ट करते. उलटा. हा एकच नंबर. खरं. आता उद्यापासून मीच जेवण बनवतो, म्हणजे किचनचा राडाच करतो पूर्ण. जो डेथ स्टेअर होता ना, तो लुक होता ना, लुक त्याच्यामध्ये खूप काही सांगून गेली मम्मी. तर आपण आता स्वतः पण टेस्ट करूया. मम्मीला आवडलाय वडापाव. खरं आवडलाय का तिखट लागलाय. छान झालाय. रागावलेलीस ना. बरं आता आपण पण टेस्ट करूया, बघूया कसा आहे आपण बनवलेला वडापाव. व्ह्यू तर बघा भाई घरातून. हा व्ह्यू पण मस्तच आहे. मस्त झालाय. काहीतरीच झालंय. चुम्मा. तर मी माझ्या घरी बसून एन्जॉय करतो वडापाव, तुम्ही तुमच्या घरी बसून करा. हा डायलॉग कोणाचा होता ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग कसा वाटला, रेसिपी कशी वाटली, कुक कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरी बसून एन्जॉय करा. थँक्यू. वडापाव. मम्मी माझ्यावर ह्या कारणामुळे रागवलेली. हा जो राडा केलाय ना मी किचनवर, तो मम्मीला साफ करावा लागणार आहे. सॉरी मम्मी.